हॅलो नमस्कार. तर हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे कारण की इथं फेस्टिवल सीझन सुरू झालेले आहेत. मी इथं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक अफोर्डेबल आणि इफेक्टिव्ह असलेलं फेशियल किट. इथं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. हे जे किट आहे एकदम इफेक्टिव्ह आहे आणि परफेक्ट ग्लोसुद्धा आणतं तुमच्या फेसवरती. आणि सबस्क्राईब करायला तर मी अजिबातच सांगणार नाही कारण की तुम्ही मी सांगितल्यावर सुद्धा सबस्क्राईब करत नाही. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. मी इथं जॉयचं फेशियल किट वापरलेलं आहे. ह्याची प्राईस आहे फक्त 90 रुपये आणि तुम्हाला महागडे फेशियल किटसुद्धा मिळतात, पण ते फक्त इथं ब्रँडचे पैसे घेतात. प्रोडक्ट असतात ते सेम असतात आणि त्याची क्वांटिटीसुद्धा क्वालिटीसुद्धा सेमच असते. तर सर्वात आधी मी इथं फर्स्ट स्टेप करून घेत आहे. ह्याच्यामध्ये टोटल 5 स्टेप दिलेले आहेत. तर सर्वात आधी इथं क्लिन्झिंग करून घ्यायचा आहे. तुमचा फेस आहे तो इथं क्लिन्झिंगमध्ये ॲलोवेरा तसेच ऑलिव्ह ऑइल असल्यामुळे तुमचा फेस आहे एकदम सॉफ्ट आणि स्मूथ होतो आणि तुमच्या चेहऱ्यावरची डर्ट तसेच मानेवरची जी डर्ट आहे ते एकदम माइल्डली असं रिमूव्ह होते आणि तुमचा चेहरा आहे तो पूर्णपणे क्लीन्झ होतो. ह्या सगळ्या प्रोडक्टचे जे स्मेल आहेत खूप छान स्मेल करतात. एकदम हार्ड असं स्मेल नाहीत, एकदम माइल्ड असं स्मेल आहेत आणि तुमचा मूडसुद्धा ह्यामुळेच फ्रेश होतो. तर जे क्लिन्झिंग आहे ते मी संपूर्ण चेहऱ्यावरती आणि मानेवरती अप्लाय करून पूर्णपणे माझा मान आणि फेस इथं मी क्लीन्झ करून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथं छोटेसे नॅपकिन जो फेस आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे. आता इथं सेकंड स्टेप आहे एक्सफोलिएटिंग स्क्रब. हा जो स्क्रब आहे तो सुद्धा खूप छान माइल्ड असा स्क्रब आहे. एकदम चेहऱ्यावरती अप्लाय केल्यानंतर असं रॅश वगैरे काही येत नाहीत. तर सर्वात आधी तुम्ही चेहरा आहे तो ओला करून घ्यायचा. त्यानंतर हे स्क्रब आहे तो संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचा, चेहऱ्यावर तसंच मानेवर. त्यानंतर तुम्ही 3 ते 4 मिनिट स्क्रब करून घ्यायचा आहे चेहरा आहे तो. ह्या स्क्रबमुळे चेहऱ्यावरचे जे डेड स्किन आहे तसेच ब्लॅक हेड्स व्हाईट हेड असतील ते सुद्धा इथं रिमूव्ह होतात आणि स्किन आहे ती ग्लोसुद्धा करते. स्क्रब वापरल्यामुळे एकदम माइल्ड असा स्क्रब आहे. इथं अप्लाय करते वेळी थोडं ड्राय झाला असेल तर चेहरा तुम्ही आणखी थोडं पाणी घेऊन स्क्रब आहे तो इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. इथं थर्ड स्टेप आहे मसाज क्रीम. मसाज क्रीमसुद्धा एकदम मला तर सर्वात जास्त आवडलेलं म्हणजे मसाज क्रीम. खूप छान असं स्मेल येत होती ह्या क्रीमची. ह्या क्रीममध्ये आल्मंड तसेच इथं हनी असल्यामुळे तुमची स्किन आहे नरिशमेंट होते, स्किन हायड्रेटसुद्धा होते आणि रिस्टोरसुद्धा करते तुमचे स्किनचे सेल्स आहेत ते. तुम्ही इथं क्रीम आहे ती अप्लाय करायचं आहे संपूर्ण चेहऱ्यावरती आणि चेहऱ्यावर तुम्ही अपवर्ड डायरेक्शनमध्ये चेहऱ्याचं मसाज करायचं आहे. तुम्ही इथं डाऊनवर्डमध्ये मसाज करायचं नाही. चेहरा येतो इथं डोळ्यांवरती सुद्धा मसाज करायचा आहे जेणेकरून तुमचे ब्लड सर्क्युलेशन होईल आणि तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच ग्लो येतो. मानेवर सुद्धा तुम्ही इथं मसाज करून घ्यायचा आहे. इथं तुम्ही प्रेशर पॉईंटवर सुद्धा तुम्ही इथं मसाज करून घ्यायचा आहे. त्यानंतर चेहरा आहे तो मी इथं नॅपकिननं स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे. त्यानंतर इथं फोर्थ स्टेप आहे फेस पॅक. इथं फेस पॅकमध्ये सुद्धा हळद आणि नीमपासून हे फेस पॅक आहे इथं तयार केलेलं आहे. प्युरिफाय करतं तुमच्या फेसवर आणि तुमच्या फेसवर एक वेगळाच ग्लो आणतं हा जो पॅक आहे तो. इथं तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती हा जो फेस पॅक आहे तो अप्लाय करायचा आहे आणि 10 ते 15 मिनिट ठेवून द्यायचा आहे फेसवरती ड्राय होण्यासाठी. त्यानंतर चेहरा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. ह्या पॅकमध्ये नीम आणि टर्मरिक असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे जे डाग आहेत ते सुद्धा लाईट होतात. तुमचा चेहरा आहे तो फेअर होतो. इथं लास्ट स्टेप आहे फेशियल ग्लो क्रीम. ही जी क्रीम आहे ती सुद्धा खूप छान इथं ग्लो आणते तुमच्या चेहऱ्यावरती. ह्यामध्ये सॅफ्रॉन आणि मिल्क असल्यामुळे चेहरा आहे तो ग्लो करतो. सर्वात आधी तुमच्या चेहऱ्यावरती क्रीम आहे ती अप्लाय करायची आहे. त्यानंतर तुम्ही 3 ते 4 मिनिट मसाज करून तुमचा फेस आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे. आता मी तर तुमच्याबरोबर इथं चांगला असा फेशियल किट आहे तो शेअर केलेला आहे आणि ह्याचे रिझल्टसुद्धा मला अमेझिंग आलेले आहेत. असं नाही की ह्याची प्राईस कमी असल्यामुळे ह्याचे रिझल्टसुद्धा कमी आहेत. मला तर इथं ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्यावरती आणि इफेक्टिव्ह आहे. एकदम हर्बल फेशियल किट आहे जॉयचं. काही पार्लरमध्ये सुद्धा इथं जी प्रोडक्टची प्राईस असते ती खूपच कमी असते, पण त्यांचे चार्ज वगैरे त्यांनी ॲड करून खूप जास्त महाग असं फेशियल करतात.
पार्लरमुळे पैसा तसेच तुमचा वेळसुद्धा खूप जातो फेशियल करण्यासाठी. त्यानंतर फेशियल आहे ते तुम्ही तर इव्हनिंगमध्ये किंवा रात्री करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही फेसवरती सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे किंवा तुम्ही मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्यायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा, कारण सबस्क्राईब तर तुम्ही करणारच नाही. मी कितीही इम्प्रेस केलं, किती जीव तोडून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला, तुम्ही काय सबस्क्राईब करणार नाही. निदान तुम्ही कमेंट करून तर कळवा कसा झाला.